मित्रांनो, आता चालू झालाय उन्हाळा आणि आता सगळेजण बऱ्यापैकी पापड भातोड्या वगैरे सगळे करत असतात उन्हाळ्यात. आणि आमच्यात पण करायला ते तांदळाच्या भातोड्या आणि ते तांदळाच्या पापड आणि ते त्याचे एक मशीन आहे. मशीन म्हणजे हातानंच यूज करायची मशीन आहे. ते कशी मशीन काम करते तुम्हाला दाखवतो चला. तर इथं बघा तांदळाचं पीठ तयार करून घेतले आणि त्याचं गोळं पण तयार करून घेतली ते बघा इकडं. आणि ती गोळं तयार करून त्यानंतर ना ती गोळं जी आहेत ती इकडे या मशीनमध्ये ठेवले जातात. असं ठेवायचं आणि त्याला खाली एक कागद लावतात, वर एक कागद लावायचा लावू शकता आणि नुसतं असं त्याच्यावर दाबायचं, प्रेस करायचं अशा प्रकारे. आणि झालं बघा ही पापड. मस्तपैकी पापड तयारच झालं बघा. किती सोपं पद्धत झाली आहे बघा आणि किती छान पापड झालेत. आणि इकडं साईडलाच टाकायचं, झालंच. अशा प्रकारे करून बघा झालेच बघा पापड. तर सध्या चालू आहेत तांदळाचे पापड. आता असल्या चपात्या करायच्या सुद्धा मशिनी आहेत बघा नवीन बऱ्यापैकी. तशा प्रकारे हे पापड बनवायची पण मशीन आहे. आणि सगळे आमच्यातली चिल्लीपल्ली गँग करायला लागली ते बघा. बारके बारके पोरं. इकडं ओमा पण आहे बसलाय. बघा ते कसे करतात. हे बघा अतिशय छान आणि गोल असं पापड तयार होते ते या ठिकाणी. साधी सोपी पद्धत आहे बघा. ओकेच. आणि आता स्वतः महेश माळी पापड करणार आहे बघा. चला आता मी स्वतः पापड करणार आहे. घातला बघा. आपलं काम काय बघा. हे आज असं जर ठेवायचं, दाबायचं, गारा 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 गारा. बघूया कसं झालंय. आय ग, एक नंबर झालं, एक नंबर. टाका तिकडं. परत ठेवला गोळा, परत ठेवला कागद, त्याच्यावर झाकलं हे असं आणि झाकलं याच्यावर दाबलं, फिरवलं, गरा 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 गरा. ओके. आणि उघडलं. आरच्या लहान झालं हे. कोण खात या कोण गोळ मोठं करायचं भाकरी झाली ती. कसं गेलं आणि त्यानंतर सगळे पापड इकडे बाहेर उन्हात खाटावरती गाठलेत बघा कागदावर. बघू शकताय अशा प्रकारचे सगळे तांदळाचे पापड केले जातात, म्हणजे करायला लागलेत आमच्यात. इकडचं काय काय वाळले पण बघा.